साहित्य अकादमी विजेता आबा गोविंदा महाजन. लेखक अशोक कौतिक कोळी. करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे. पूज्य साने गुरुजी यांचं हे वचन आहे. आपल्या या वचनाचा प्रत्यय आणून देणाऱ्या अनेक गोष्टी साने गुरुजींनी लिहिल्या आणि मुलांचं प्रबोधन, मनोरंजन केलं. गुरुजींच्या अनेक गोष्टी, कविता विद्यार्थ्यांना तोंडपाठ आहेत. कित्येक विद्यार्थी आणि शिक्षक या दोहोंवरही साने गुरुजींच्या वाङ्मयाने कायमचं गारूड केलेलं आहे. याला नव्या पिढीतील लेखक आणि शिक्षकही अपवाद नाहीत. यातलंच एक नाव आहे आबा गोविंदा महाजन. आबा गोविंदा महाजन हे खानदेशातील प्रथितयश प्रयोगशील बालसाहित्यिक आणि शिक्षक. ते सध्या धुळे जिल्ह्यातील शिरपूरचे तहसीलदार आहेत. त्यांना 2020 या वर्षासाठीचा अत्यंत मानाचा साहित्य अकादमीचा बालसाहित्यातील पुरस्कार गेल्या आठवड्यात जाहीर झालाय. त्यांच्या आबाची गोष्ट या लघुकथा संग्रहासाठी हा पुरस्कार आहे. तो जाहीर होताच वाङ्मय क्षेत्रातून त्याचं प्रचंड स्वागत झालं. आबांचं अभिनंदन करणाऱ्यांमध्ये मी सुद्धा होतो. आबा भरभरून बोलत होता. विनयतेने अभिनंदन स्वीकारत होता. फोनवरचं बोलणं संपल्यानंतर आबाच्या एकूणच वाङ्मयीन कारकिर्दीचा आलेख माझ्या डोळ्यांसमोरून तरळू लागला. कोण आहेत आबा महाजन? त्यांचा साहित्यिक प्रवास कसा आणि कुठून सुरू झाला याचा धांडोळा मनात सुरू झाला. तसा तर आबा माझा डीएडचा वर्गमित्र. आम्ही त्यावेळी जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयातून डीएड करत होतो. आबा मुळातच विलक्षण बुद्धीचा, संवेदनशील मनाचा आणि सालस स्वभावाचा मुलगा होता. आमच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य रा मो साळवी यांची अध्यापक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी धडपड सुरू असायची. हस्तलिखित भित्तिपत्रक ही कल्पना त्यासाठीच होती. या हस्तलिखित भित्तिपत्रकावर त्यावेळचे आमचे वर्गमित्र राजेंद्र उगले, रवींद्र साळी यांच्या कविता झळकायच्या. त्यांचं कौतुक आणि अभिनंदन व्हायचं. आबा आणि माझ्या मनात इथेच साहित्याचं पहिलं बीज अंकुरलं. शिक्षणशास्त्र विद्यालयातील याच प्रांगणात आमच्या मनावर साहित्याचा पहिला संस्कार झाला. मात्र तेव्हाचा प्रवास बराचसा बाळबोध होता. काय वाचायचं, कुठलं वाचायचं याबाबतीत निश्चित अशी दिशा नव्हती. पण डीएड नंतर दोघांच्याही लिखाणाचा वेग वाढला आणि आम्ही आपापल्या साहित्यिक वाटाही निवडल्या. मी ग्रामीण साहित्याकडे वळलो तर आबा बालसाहित्याकडे. आबाने निवडलेली वाट अचूक होती हे आता सिद्ध झालंय. कसा राहिला आबाचा साहित्य अकादमीपर्यंतचा प्रवास? ही वाट निश्चितच सोपी नव्हती. आबाला कुठलाही शैक्षणिक साहित्यिक वारसा नव्हता. घरची सगळी परिस्थिती अशा गोष्टींसाठी बिलकुलच अनुकूल नव्हती. जळगाव जिल्ह्यातील एरंडोलसारख्या आडवळणाच्या गावी एका शेतमजूर कुटुंबात त्याचा जन्म झाला. घरची परिस्थिती दारिद्र्याने भारलेली होती. सोबतच वृद्ध आईवडील आणि भावंडांची जबाबदारी अंगावर येऊन पडलेली होती. आई लहानपणी जग सोडून गेलेली. अशा परिस्थितीमुळेच आबाने शिक्षकी पेशा निवडलेला होता. त्यावेळी डीएड झालं की नोकरी लागायची. झालंही तसंच होतं. डीएड 1994 संपलं आणि आबाला शिक्षकाची नोकरी मिळाली. जळगाव जिल्हा परिषदेमध्ये तो शिक्षक म्हणून रुजू झाला. शिक्षकाची नोकरी म्हटल्यावर आबाचं मुलाफुलांशी नातं कायम राहिलं. चोपडा इथल्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयातून झालेली साहित्य संस्कारांची पेरणी शिक्षक म्हणून कार्य करताना फळाला आली. ग्रामीण भागातीलच विद्यार्थ्यांच्या मनोविश्वाशी तादात्म्य पावण्याची संधी आबाला चालून आली आणि तो मुलांच्या भावविश्वात रमायला लागला. सोबतच भा रा भागवत, न म जोशी, मंगेश पाडगावकर, कल्याणी इनामदार, शांता शेळके, विंदा करंदीकर, वि वा शिरवाडकर,
वीणा गवाणकर आदी मान्यवरांच्या लेखनाच्या वाचनाचा सपाटा त्याने लावला. अनेक नामवंत साहित्यिकांशी आबा पत्ररूपाने संवाद साधायचा. त्यांच्या आवडलेल्या साहित्याविषयी बोलायचा. स्वतः करत असलेल्या तोडक्या मोडक्या काव्याविषयीही सांगायचा. अशा या पत्रसंवादातून, प्रत्यक्ष भेटीतून आबाचा मनःपिंड घडत गेला. सोबतच स्वतःची वेगळी वाट धुंडाळता आली. वाचनाने त्याच्या मनावर साहित्यिक संस्कार तर झालेच, शिवाय आपण कुठल्या दिशेने जायला हवं हेही कळालं. त्यातूनच वाङ्मयीन व्यक्तिमत्वाची जडणघडण सुरू झाली. शब्दफुलांची ओंजळ भरून आबा साहित्य पंढरीच्या प्रवासाला निघाला. सुरुवातीच्याच काळात आबाच्या कविता किशोर, गंमत जम्मत, टॉनिक, मुलांचे मासिक, निर्मळ रानवारा यांसारख्या प्रतिष्ठित नियतकालिकातून, दिवाळी अंकातून झळकू लागल्या. त्याच्या या लेखन प्रसिद्धीने आणि अनोख्या वाङ्मय शैलीने साहित्यविश्वाचं लक्ष वेधलं. कोण हे नवीन बालसाहित्यिक म्हणून वाचक चौकशी करू लागले. या निमित्ताने अनेक जाणकारांच्या भुवया उंचावल्या गेल्या. एव्हाना आबाने आपला लेखन वारू उधळून दिलेला होता. डी.एड. संपल्यापासून ते नोकरीची सुरुवातीची काही वर्ष, 5 वर्षांचा कालखंड लोटलेला होता. एवढ्या कमी कालावधीत आबाने साहित्य क्षेत्रात बालसाहित्यिक म्हणून दबदबा निर्माण केला होता. आपल्या प्रकाशित झालेल्या बालकविता त्याने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडे पाठवून दिलेल्या होत्या. त्याच्या या पहिल्याच संग्रहाला साहित्य संस्कृती मंडळाकडून अनुदान मंजूर झालं. आबाचा आनंद द्विगुणित झाला. आणखी दुग्धशर्करा योग म्हणजे पुण्याच्या ग.म.भ.न. या मान्यवर प्रकाशन संस्थेकडून तो संग्रह प्रकाशित झाला. आबाचा बालकविता संग्रह थाटात दाखल झाला होता. गमतीच्या राज्यात असं त्याचं नाव होतं आणि प्रकाशन वर्ष होतं 2001. आबाचा हा पहिलाच संग्रह असला तरी पहिलेपणाच्या खुणा त्यात अजिबात नव्हत्या. सकस, दर्जेदार, नाविन्यपूर्ण, आशयघन शब्दकळा घेऊन आबा बालसाहित्यिक म्हणून दाखल झाला होता. प्रकाशक ल.म. कडू यांनी केवळ अनुदानावर अवलंबून न राहता सुंदर, सुबक आणि देखणी निर्मिती केली होती. आशयघन शब्दकळा आणि सुबक छपाई यांचा संगम झाल्यामुळे हा संग्रह देखणा झाला. पहिल्याच कलाकृतीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. सोबतच खूप चर्चाही झाली होती. आत्तापर्यंतची बालकविता पानाफुलात रममाण होण्यात धन्यता मानत होती. मात्र आबाची शब्दकळा स्वतःची स्वतंत्र नाममुद्रा घेऊन आली होती. ती प्रत्यक्ष मुलांना गमतीच्या अनोख्या राज्यात, विश्वात घेऊन जाण्यात यशस्वी ठरली होती. आबा महाजन यांचा काव्यप्रवास सुरू झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून कधी पाहिलंच नाही. एकामागून एक कविता संग्रह, कथासंग्रह, बालनाट्य, बालकादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. तो काळ भारावलेला आणि मंतरलेला होता. निकोप स्पर्धा होती. शिवाय लिहित्या हातांना हमखास बळ दिलं जायचं. त्या कौतुकाचा आणि स्वागतशील मार्गदर्शनाचा धनी आबा ठरला होता. नव्यानेच लिहू लागलेल्या या लेखकाचं स्वागत जसं महाराष्ट्रभर होत होतं, तशीच त्यांची वाङ्मयीन दखल गावाकडेही घेतली जात होती. त्यावेळी आबाच्या गावी एरंडोल इथूनच औदुंबर साहित्य चळवळ राबवली जात होती. या चळवळीचे पाठीराखे श्रीपाल सबनीस होते, तर वा ना आंधळे, म ना आंधळे, विलास कांतीलाल मोरे, प्राचार्य यशवंत पाटील इत्यादी मंडळींचा सहभाग होता. औदुंबर साहित्य मंचच्या माध्यमातून एरंडोल इथे विविध कार्यक्रम व्हायचे आणि उपक्रम राबवले जायचे. या उपक्रमांचा, वाङ्मयीन कार्यक्रमांचा, व्यासपीठांचा मोलाचा वाटा आबा गोविंदा महाजन हा साहित्यिक घडवण्यात राहिला. आबाच्या पहिल्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ एरंडोल इथल्या याच मंचावर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला होता. त्याचबरोबर जळगाव येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखाही तेव्हा भरपूर कार्यक्रम घ्यायची.
प्राध्यापक नारायण शिरसाळे हे मसापचे जिल्हा प्रतिनिधी आणि शाखा अध्यक्ष होते. नारायण शिरसाळे यांचा स्वभाव मृदू आणि सहकार्यशील होता. नवोदितांना त्यांचं मार्गदर्शन असायचं. त्यांचं स्वतःचं वीणा प्रकाशन होतं. आबाचं हरहुन्नरी लेखन पाहून शिरसाळे यांनी त्यांना प्रोत्साहन देत त्यांची मौज मजा आणि रिमझिम गाणी ही पुढील पुस्तकं प्रकाशित केली. नारायण शिरसाळे हे जाणकार प्रकाशक होते. शिवाय धो वे जोगी गुरुजी हेही नावाजलेले बालसाहित्यिक जळगाव येथे होते. त्यांचंही मार्गदर्शन आबाला लाभलं. अशा प्रकारे आबा महाजन यांची साहित्यिक जडणघडण होत राहिली. अनेक व्यासपीठांवरून त्यांना काव्यवाचनाची संधी मिळाली. विशेषतः मसाप जळगाव आणि आकाशवाणी जळगाव यांनी त्यांच्या सादरीकरणाला पुरेपूर वाव दिला. जळगाव आकाशवाणी केंद्राचे संचालक सुप्रसिद्ध कवी बालसाहित्यिक उत्तम कोळगावकर, कार्यक्रम अधिकारी प्रतिमा जगताप यांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम आबांनी सादर केले. ऑपरेशन भोंदूबाबा हे बालनाट्य आकाशवाणीवरून प्रसारित झालं आणि खूप गाजलं. दरम्यान आबाने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवलेली होती. त्या माध्यमातून त्यांची नायब तहसीलदार म्हणून निवड झाली. त्यानंतर त्यांनी शिक्षकी पेशाला रामराम ठोकला आणि प्रशासकीय सेवेत रुजू झाले. असं असलं तरी आबाच्या व्यक्तिमत्वातून साने गुरुजींचा शिक्षक कधी वजा झाला नाही किंवा त्यांच्यातील बालसाहित्यिकही लोप पावला नाही. नोकरीत झालेला बदल असेल किंवा प्रशासकीय सेवेतील ताणतणाव, आबांनी आपल्या वाङ्मय सेवेवर त्याचा कधीही परिणाम होऊ दिला नाही. उलट अधिक जोमाने ते कामाला लागले आणि पुढील काळात त्यांची पुढची पुस्तकं प्रकाशित झाली. बिस्किटचा बंगला, लई मज्जा रे, चिऊचा मोबाईल, वाघोबाची गांधीगिरी, गमतीदार खेळांचा खजिना, हिप हिप हुर्रे यात बहुतेक कविता संग्रह होते. बालकाव्य, कुमारकाव्य, शिशुगीत, विनोदी बालकविता. पूर्वसुरींची वाट पुसत पुसतच आबा महाजन यांचा बालसाहित्यिक म्हणून प्रवास सुरू होता. दरम्यान बालसाहित्यातील त्यांच्या मुसाफिरीला दशकभराचा कालखंड लोटला होता. सुरुवातीचं नवखेपण आता संपलं होतं. पोक्तपणाकडे, साहित्यिक भूमिकेकडे आबाचं लक्ष गेलं. अनेक परिसंवाद, व्यासपीठांवरील वावर आणि प्रदीर्घ अनुभव चिंतनातूनही प्रगल्भता आली होती. मग आबा महाजन यांची दुसरी इनिंग सुरू झाली होती. स्वतंत्र वाङ्मयीन प्रवाह निर्माण करण्याकडे त्यांची पावलं पडू लागली होती. आधीचा काहीसा रंजनात्मक बाळबोध विचार सोडून त्यांचं साहित्य प्रगल्भतेकडे झेपावू लागलं होतं. फास्टर फेणेसारखा ठोंब्या हा नायक त्यांनी रुजवला. ठोंब्या नावाची कादंबरी, टांगाटोली नावाचा कथासंग्रह यावर कडी म्हणून की काय त्यांनी मन्हा मामाना गावले जाऊ हा खानदेशी अहिराणी बोलीतील स्वतंत्र कवितासंग्रह निर्माण केला. मन्हा गावले व खानदेशी गाव या अत्यंत दर्जेदार नाविन्यपूर्ण पुस्तकांची निर्मिती केली. हीच काय ती आबा महाजन यांची सर्वोत्तम कमाई. या अगोदर साने गुरुजी, बहिणाबाई चौधरी, बालकवी यांच्या साहित्यातून खानदेश डोकावत होता, पण संपूर्ण खानदेशी बोली, खानदेशी संस्कृती बालसाहित्यात आणण्याचं काम आबा महाजन यांनी हिरिरीनं केलं. बालसाहित्यातील बोलीचा हा वावर नाविन्यपूर्ण ठरला. यात अधिकची भर पडली ती 2017 प्रकाशित झालेल्या आबाची गोष्ट या कथासंग्रहाची. हा संग्रह तर अत्युच्च वाङ्मयीन मूल्यात्मकतेचा आणि प्रयोगशीलतेचा परमोच्च बिंदू ठरला. या संग्रहातील सर्वच कथा जिवंत अनुभव देतात आणि स्वतंत्र रसरशीत कथन निर्माण करतात. आबांच्या कथा, कविता अनेक मानसन्मान, पुरस्कारांच्या धनी ठरल्या. विविध अभ्यासक्रमात त्या सन्मानाने विराजमान झाल्या. महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारासह प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. परवा जाहीर झालेल्या साहित्य अकादमीच्या बालसाहित्य पुरस्काराने खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रयोगशील बालसाहित्य परंपरेचा गौरव झाला. खरं तर
हा त्यांना मोठं करणाऱ्या साहित्य परंपरेचा आणि खानदेशी संस्कृतीचा गौरव आहे. एका शेतमजूर कुटुंबातील सालदाराच्या मुलाच्या नावाचा डंका या निमित्ताने भारतवर्षात गाजला. त्यांची ही वाटचाल इथेच न थांबता जागतिक स्तरावर जाओ या मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि आबा गोविंदा महाजन यांचं पुनश्च अभिनंदन करतो.